हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया भावसार एक्झाम मास्टरीच्या डेली मेडिटेशनच्या प्रोग्राममध्ये सगळ्या मित्र आणि मैत्रिणींचे हार्दिक स्वागत करते. हे मेडिटेशन म्हणजे एक पॉवरफुल टूल आहे त्या सर्वांसाठी ज्यांना आपल्या प्रत्येक एक्झाममध्ये खूप छान परफॉर्मन्स द्यायचा आहे, ज्या स्टुडंट्सला आपल्या करिअरमध्ये पूर्णपणे यशस्वी व्हायचे आहे. या मेडिटेशनचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला मिळावा यासाठी हे मेडिटेशन दररोज 2 ते 3 वेळा करणे अत्यंत गरजेचे आहे. या मेडिटेशनसाठी शांत, स्वच्छ आणि आरामदायक जागेची निवड करा. आपल्या जवळच्या सर्व वस्तू बाजूला ठेवून द्या. मोबाईल सायलेंट करा. नाव स्पाइन स्ट्रेट, पाठीचा कणा 90 डिग्री मध्ये असावा. पद्मासन किंवा मांडी घालून आसनावर बसावे. दोन्ही हात मांडीवर सरळ ठेवावे. यस, व्हेरी गुड. आता अगदी हळुवारपणे डोळे बंद करा. गुड. आता हळुवार दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवार दीर्घ श्वास बाहेर. पुन्हा एकदा हळुवार दीर्घ श्वास आत घ्या. यस, हळुवार दीर्घ श्वास बाहेर. Once again, slowly deep breathe in. Slowly deep breathe out. Yes, यावेळी तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासांच्या लयीवर आहे. इनहेल, एक्सेल. शांत संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करा. आणि आता मी जे पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलणार आहे ते सर्व पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला मनातल्या मनात माझ्यासोबत रिपीट करायचे आहेत. यस, गुड. मी माझा अभ्यास आणि माझी परीक्षा एन्जॉय करते. मी माझा अभ्यास आणि माझी परीक्षा एन्जॉय करते. नवीन शिकण्याची आणि ज्ञान प्राप्त करण्याची आग माझ्यात नेहमीच असते. नवीन शिकण्याची आणि ज्ञान प्राप्त करण्याची आग माझ्यात नेहमीच असते. मी नवीन नॉलेज मिळवण्यासाठी प्रत्येक क्षण तयार असते. मी नवीन नॉलेज मिळवण्यासाठी प्रत्येक क्षण तयार असते. माझी मेमरी पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा मला संपूर्ण साथ देते. माझी मेमरी पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा मला संपूर्ण साथ देते. माझी कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे, म्हणून मी जे पण वाचते ते मला अतिशय सहजपणे लॉंग टाइम पर्यंत लक्षात राहते. माझी कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे, म्हणूनच मी जे पण वाचते ते मला अतिशय सहजपणे लॉंग टाइम पर्यंत लक्षात राहते. माझी मेमरी पॉवर खूप शार्प आहे, त्यामुळे मला मी जे पण वाचलेले किंवा लिहिलेले असते ते सर्व एक्झाम हॉलमध्ये अतिशय सहजपणे आणि जलद गतीने आठवते. माझी मेमरी पॉवर खूप शार्प आहे, त्यामुळे मला मी जे पण वाचलेले किंवा लिहिलेले असते
ते सर्व एक्झाम हॉलमध्ये अतिशय सहजपणे आणि जलद गतीने आठवते. माझा रायटिंग स्पीड खूप छान आहे. मला ज्या स्पीडने सर्व इन्फॉर्मेशन आठवते त्या स्पीडने मी उत्तरे लिहिण्यासाठी कपेबल आहे. माझा रायटिंग स्पीड खूप छान आहे. मला ज्या स्पीडने सर्व इन्फॉर्मेशन आठवते त्या स्पीडने उत्तरे लिहिण्यासाठी मी कपेबल आहे. मी माझा अभ्यास आणि एक्झाम एन्जॉय करते. मी माझा अभ्यास आणि एक्झाम एन्जॉय करते. मी नेहमीच माझ्या एक्झामसाठी रेडी असते. एक्झामच्या 1 महिना आधीच माझी एक्झामची संपूर्ण तयारी झालेली असते. मी नेहमीच माझ्या एक्झामसाठी रेडी असते. एक्झामच्या 1 महिना आधीच माझी एक्झामची संपूर्ण तयारी झालेली असते. मी जाणते की माझी एक्झाम म्हणजे माझ्या क्षमता सिद्ध करण्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मी हे जाणते की माझी एक्झाम म्हणजे माझ्या क्षमता सिद्ध करण्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मी या अपॉर्च्युनिटीचा स्वीकार करते आणि माझे सर्व एक्झाम्स कॉन्फिडंटली देते. मी या अपॉर्च्युनिटीचा स्वीकार करते आणि माझे सर्व एक्झाम्स कॉन्फिडंटली देते. मी सर्वच सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स इझिली मिळवू शकते. मी सर्वच सब्जेक्ट्समध्ये आउट ऑफ मार्क्स इझिली मिळवू शकते. एक्झामच्या वेळी माझी विल पॉवर हजारो पटीने वाढून जाते. एक्झामच्या वेळी माझी विल पॉवर हजारो पटीने वाढून जाते. मी माझी स्टडी आणि एक्झाम नेहमीच एन्जॉय करते. मी माझी स्टडी आणि एक्झाम नेहमीच एन्जॉय करते. एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी चांगले नॉलेज असणे खूप गरजेचे आहे. हे मी जाणते. यामुळे मी नेहमीच नवीन नॉलेज घेण्यासाठी तयार असते. एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी चांगले नॉलेज असणे खूप गरजेचे आहे. हे मी जाणते. यामुळेच मी नेहमीच नवीन नॉलेज घेण्यासाठी तयार असते. माझे लर्निंग खूप फास्ट आहे. माझा ब्रेन सर्व इन्फॉर्मेशनला फास्ट प्रोसेस करतो. यामुळे मी फास्ट लर्नर आहे. माझे लर्निंग खूप फास्ट आहे. माझा ब्रेन सर्व इन्फॉर्मेशनला फास्ट प्रोसेस करतो आणि यामुळेच मी फास्ट लर्नर आहे. माझी मेमरी पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप शार्प आहे. माझी मेमरी पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप शार्प आहे. मी नेहमीच माझा स्टडी आणि एक्झाम एन्जॉय करते. मी नेहमीच माझा स्टडी आणि एक्झाम एन्जॉय करते. मी माझी लाईफ पण पूर्ण एन्जॉय करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक एक्सपिरियन्स मी एन्जॉय करते. मी माझी लाईफ पूर्ण एन्जॉय करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक एक्सपिरियन्स मी एन्जॉय करते. मी लाईफमध्ये प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह लर्निंगसाठी तयार आहे. पॉझिटिव्ह लर्निंग इज एव्हरीवेअर. मी माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह लर्निंगसाठी तयार आहे. मी नेहमी पॉझिटिव्ह फ्रेंड्स सोबतच राहते. मी नेहमी
पॉझिटिव्ह फ्रेंड्स सोबतच राहते. मी नेहमी माझी एनर्जी आणि माझा वेळ पॉझिटिव्ह कामासाठीच वापरते. मी नेहमी माझी एनर्जी आणि माझा वेळ पॉझिटिव्ह कामासाठीच वापरते. मी माझी एक्झाम आणि माझी लाईफ याबद्दल 100% पॉझिटिव्ह आहे. मी माझी एक्झाम आणि माझी लाईफ याबद्दल 100% पॉझिटिव्ह आहे आणि यामुळेच मला 100% पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतात. यामुळेच मला 100% पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतात. मी प्रत्येक विषयात आउट ऑफ मार्क्स मिळवते. प्रत्येक विषयात आउट ऑफ मार्क्स मिळवणे माझ्यासाठी सहज सोपे आहे. मी प्रत्येक विषयात आउट ऑफ मार्क्स मिळवते. प्रत्येक विषयात आउट ऑफ मार्क्स मिळवणे माझ्यासाठी सहज सोपे आहे. माझ्या अभ्यासादरम्यान माझे लक्ष विचलित करणारे सर्व प्रकारचे निगेटिव्ह डिस्ट्रॅक्शन्स मी सहजपणे अव्हॉइड करते. माझ्या अभ्यासादरम्यान माझे लक्ष विचलित करणारे सर्व प्रकारचे निगेटिव्ह डिस्ट्रॅक्शन्स मी सहजपणे अव्हॉइड करते. माझ्या मनावर माझा संपूर्ण कंट्रोल आहे. माझ्या मनावर माझा संपूर्ण कंट्रोल आहे. मी निगेटिव्ह फ्रेंड्स, निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह एक्सपिरियन्स सहजपणे विसरू शकते. मी निगेटिव्ह फ्रेंड्स, निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह एक्सपिरियन्स सहजपणे विसरू शकते. मी माझा राग, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट गेम्स अशा गोष्टींवर इझिली कंट्रोल करू शकते. मी माझा राग, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट गेम्स अशा गोष्टींवर इझिली कंट्रोल करू शकते. माझ्या जीवनात माझे ध्येय खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी इम्पॉर्टंट गोष्टींनाच इम्पॉर्टन्स देते. माझ्या जीवनात माझे ध्येय खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी इम्पॉर्टंट गोष्टींनाच इम्पॉर्टन्स देते. मी माझ्या गोल्सबद्दल कॉन्फिडंट आणि कमिटेड आहे. मी माझ्या गोल्सबद्दल कॉन्फिडंट अँड कमिटेड आहे. मी माझा वेळ आणि माझी एनर्जी हे माझे गोल पूर्ण करण्यासाठी यूज करते. मी माझा वेळ आणि माझी एनर्जी माझे गोल पूर्ण करण्यासाठी यूज करते. माझी मेमरी पॉवर अँड कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप शार्प आहे. माझी मेमरी पॉवर अँड कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप शार्प आहे. मी माझा स्टडी आणि माझी एक्झाम एन्जॉय करते. मी माझा स्टडी आणि माझी एक्झाम एन्जॉय करते. मी जाणते की साऊंड बॉडी हॅज अ साऊंड माइंड. मी जाणते की साऊंड बॉडी हॅज अ साऊंड माइंड आणि म्हणूनच माझ्या मनाला पॉवरफुल करण्यासाठी माझ्या बॉडीला पण पॉवरफुल करण्यावर मी लक्ष देते. मी डेली बेसिसवर कॉम्प्युटर, टीव्ही किंवा मोबाईलच्या ऐवजी माझा वेळ फिजिकल ग्राउंड ॲक्टिव्हिटीवर जास्त देते. मी डेली बेसिसवर कॉम्प्युटर, टीव्ही किंवा मोबाईल ऐवजी माझा वेळ फिजिकल ग्राउंड ॲक्टिव्हिटीवर जास्त देते. मी डेली बेसिसवर डान्स, स्पोर्ट्स किंवा जॉगिंग करून माझी बॉडी आणि माइंड फिट ठेवते. मी डेली बेसिसवर डान्स, स्पोर्ट्स किंवा जॉगिंग करून माझी बॉडी आणि माइंड फिट ठेवते. मी
डेली बेसिसवर जंक फूड खाण्याच्या इच्छेला कंट्रोल करते आणि त्याऐवजी हेल्दी फूड खाते. हेल्दी फूड मला खूप टेस्टी लागते. मी डेली बेसिसवर जंक फूड खाण्याच्या इच्छेला इझिली कंट्रोल करते आणि त्याऐवजी हेल्दी फूड खाते. हेल्दी फूड मला खूप टेस्टी लागते. माझे मेमरी पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन खूप शार्प आहे. माझी मेमरी पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप शार्प आहे. मी माझी स्टडी आणि माझी एक्झाम एन्जॉय करते. मी जे पण अभ्यासते ते सर्व मला एक्झाम हॉलमध्ये पटकन आठवते. मी जे पण अभ्यासते ते सर्व मला एक्झाम हॉलमध्ये पटकन आठवते. मला जेवढ्या पटकन उत्तरे आठवतात तेवढ्या लवकर मी उत्तरे लिहू शकते. मला जेवढ्या पटकन उत्तरं आठवतात तेवढ्या पटकन मी उत्तरे लिहू शकते. माझे मेमरी पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन खूप शार्प आहे. मी माझी स्टडी आणि माझी एक्झाम एन्जॉय करते. नाव फ्रेंड्स, दोन्ही हात तळहात चोळत डोळ्यांवर ठेवा आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या संपूर्ण बॉडीवर फील करत राहा. चेहऱ्यावर एक ब्युटिफुल स्माइल देत हळुवारपणे आपला वेळ घेत आपले डोळे उघडा. गुड, व्हेरी गुड. आणि आता तुम्ही अभ्यासाला बसू शकतात. बेटर बेनिफिट्ससाठी हे मेडिटेशन तुम्ही डेली 3 टाइम्स करा. सकाळी उठल्या एकदा, शाळेत जाण्यापूर्वी, दुसऱ्यांदा शाळेतून घरी आल्यानंतर अभ्यासाला बसण्यापूर्वी आणि तिसऱ्यांदा रात्री झोपण्यापूर्वी. रात्री झोपण्यापूर्वी हे मेडिटेशन ऐकत झोपा. तुम्हाला जर हे मेडिटेशन आवडले असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्सला सांगा. आपल्या YouTube चॅनलची लिंक त्यांना शेअर करा. त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा, जेणेकरून जसा तुम्हाला या मेडिटेशनचा फायदा होतोय तसाच तो तुमच्या फ्रेंड्सलाही होईल. थँक्यू. And now enjoy your studies and exam. All the best. Thank you.